पण असं मला एक सांग, जे मुली फक्त मुलांसाठी करतात एक गोष्ट जेस्चर वाईज. हा हा आमचा सायलन्स जो आहे. की पुरुष असा विचार करतात म्हणून ते असे आहेत का? पण तुम्हाला जास्त एक्सप्रेसिव्ह होण्याची गरज आहे. आपण त्यांच्या जास्त जवळ आहोत तर आपण का नाही सेलिब्रेट करत. तुमच्या पण अपेक्षा असतील ना की आम्हाला पण पाहिजे काहीतरी. मेन डोंट एक्सपेक्ट, ते काही एक्सपेक्ट पण नाही करत. मी जर आज विचार केला की आता मला नाही कमवायचं, पण तेच माझ्या नवऱ्याने केलं तर त्याला कमवत नाही तुझा नवरा. मर्द को दर्द नाही होता किंवा मर्द सख्त है असं नसतं. मेन कॅन बी पुकी. आता मला विचारशील तर माझ्या नवऱ्याने मला बऱ्याच वेळेला फुलं दिली आहे, पण मी आता मला रिअलाइज झालं की मी नाही कधी त्याला दिलंय फुल. एक्झॅक्टली. एक दिवस मध्ये असं नाही बोलू शकत की आता तू सगळं सांग, तू सांग. ते एव्हरी डे शुड बी सेलिब्रेटेड. बट हा त्या दिवशी ती पॅम्परिंग जी असते ना, जी बर्थडेला पण मिळते. असे अनेक पुरुषांच्या निगडीत भाग आहेत जे मुलींच्या बाबतीत एक्सेप्ट झालेत, पुरुषांच्या बाबतीत झालेच नाहीत. पण त्याच्यावर रिॲक्ट पण तुम्ही नीट व्हायला पाहिजे. ठीक आहे, एवढं पण येऊ नका. जसं त्याच्यामुळेच तुमचा मेन्स डे मागे राहतो ना, तो त्याचं कारण ते आमच्या ह्याच्यावरनं तुला वाटत नाही की आम्ही पुरुषांना त्रास देणाऱ्या बायका आहोत असं तर तुला दिसलं नाहीये. असं काय अजिबात वाटतंय. देत असतील, प्रॉपर देत असतील, मी पण देत असेल. आता कृणाल इथं बसवत तर समजेल. आय एम व्हेरी एक्सायटेड. कधी लग्न करतेस? तुला चांगलं ऐकायचं की वाईट ऐकायचं, काय ऐकायचं? मला खरं आहे